मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल लोकसभेत आपल्या राष्ट्रपती यांच्या भाषणाला मोशन ऑफ थँक्स करण्यासाठी पंतप्रधानांनी काल भाषण केलं आणि काल त्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी बरेच काही पॉईंट्स मांडलेले आहेत आणि कशाप्रकारे काँग्रेसनं आणि त्यांच्या इंडिया अलायन्सनं जो काही महिने एक बुरखा ओढलेला होता त्याची चीरफाड अगदी योग्य प्रकारे नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या भाषणात केलेली आहे. तर त्याच भाषणावर आजचा हा व्हिडिओ आहे आणि कशाप्रकारे जे मुद्दे त्यांनी मांडले त्यावर एक एक करून आपण चर्चा करणार आहोत. त्यात सगळ्यात पहिलं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की त्यांचं वक्तव्य मी तुम्हाला शॉर्टमध्ये वाचून दाखवतो. त्यांनी म्हटलं की 5 दशकांपासून ज्या लोकांनी गरिबी हटाओचे नारे ऐकलेत आणि आता 25 करोड लोक गरिबीला परास्त करून गरिबी रेषेच्या बाहेर निघालेत, हे असंच झालेलं नाही आहे. म्हणजे जे लोक म्हणतात का इकॉनॉमी ही आपोआपच चालते किंवा टाईम वाईज फक्त त्याला एक स्थिरता दिली की आपोआपच लोक गरिबीतून बाहेर निघतात, जे चिदंबरम यांनी म्हटलेलं होतं, त्याच्यावर म्हणताना नरेंद्र मोदी म्हणतात की हे असंच झालेलं नाही आहे. हे योजनाबद्ध पद्धती, समर्पित भाव, आपुलकीचा भाव, जेव्हा गरिबांसाठी जीवन खपवलं जातं तेव्हा हे शक्य होतं. पुढे ते म्हणाले की जेव्हा जमिनीशी जुडलेली लोक जमिनी वास्तवाला समोर ठेवून जमिनीवर काम करतात तेव्हा जमिनीवर बदल झाल्याशिवाय राहत नाही. पुढे ते म्हणतात की आम्ही गरिबांना खोट्या घोषणा आणि नारे दिलेले नाही आहेत, खरा विकास दिला आहे. गरिबांचं दुःख, सामान्य मानवाची परेशानी, त्याच्या अडचणी, मिडल क्लासचे स्वप्न असेच नाही समजत, कोणालाही असं समजता येत नाही. ह्याच्यासाठी ना हे समजून घेण्यासाठी मन पाहिजे, हृदय पाहिजे. मित्रांनो, भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचं जे मागच्या 5-6 महिने झालं जाती जनगणना, जातीय जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतायत त्यावर पहिला हा वार होता. आणि अनएम्प्लॉयमेंट, गरिबी यासारखे मुद्दे जे राहुल गांधी मांडतायत आणि त्यावर एक राजकारण खेळू पाहत, त्यांच्याशी मुद्द्याशी त्यांना काही लेणं देणं नाही. युवा जे आहेत ते बेरोजगार असो, त्यांना नोकऱ्या भेटणार की नाहीत आणि आमची सरकार आल्यावर आम्ही त्यांना कशा प्रकारे देणार ह्याच्यावर काही सोल्युशन राहुल गांधी सांगत नाही. पण कशा प्रकारे अनएम्प्लॉयमेंट वाढलंय, कशा प्रकारे एखाद्या जातीला सरकारमध्ये नोकऱ्या भेटत नाहीत किंवा एखाद्या जातीचं डॉमिनन्स आहे, हे राहुल गांधी पटवून देण्याचा प्रयत्न करून एखाद्या जातीला भडकवायचं आणि त्या जातीचे वोट आपल्याकडे घ्यायचे, अशा प्रकारचं नरेटिव्ह राहुल गांधी सेट करण्यात व्यस्त झाले. आणि त्याच्यावरच पहिला वार भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. कारण मित्रांनो, त्यांनी जे मुद्दे मांडलेत की एखादा व्यक्ती जो गरिबातून निघतो त्यालाच गरिबाच्या अडचणी ज्या आहेत त्या समजून घेता येतं. कारण राहुल गांधी हे जन्मच गांधी परिवारात घेतलं आहे ना त्यांनी, आणि राहुल गांधी परिवारात जो जन्म घेतो त्याला तो तर एक नॅचरली पंतप्रधान मटेरियलच असतो. म्हणजे विचार करा की एखादा नेता जो आपल्या करिअरची सुरुवात करतो तो आपल्या राज्यातून सुरुवात करतो. कधी तो पहिला महापौर होणार किंवा मग तो विधानसभेत जाईल, मग MP होणार, मग MPतून मंत्री, मग मंत्रीतून कधी नशीब लागलं तर पंतप्रधान. पण पंतप्रधान झाला तरी सुद्धा तो एखाद्या राज्याचा एक व्यक्ती असतो. पण गांधी परिवारात जो जन्म घेतो तो कुठल्याही राज्याचा नागरिक नसतो, तो फक्त दिल्लीत पंतप्रधान मटेरियल म्हणूनच त्याला पोर्ट्रे केलं जातं. कुठल्याही राज्याशी त्यांचा लेना देना नसतोच. आता पण राहुल गांधी हे जे जन्मतः सोन्याचा चमचा आपल्या तोंडात घेऊन जन्मलेले आहेत, म्हणजे जन्म घेताच हे पंतप्रधान होणारच. सोनिया गांधी यांनी काय नाही केलं ते विचारा यांना पंतप्रधान करण्यासाठी, आणि ते सर्व काही फेल झालं ते वेगळी गोष्ट आहे. पण राहुल गांधी हे कधी पार्ट टाईम मेकॅनिक होतात, कधी पार्ट टाईम ते विद्यार्थी होतात, कधी यूट्यूबर होतात आणि कधी पार्ट टाईम निवडणुका आल्या तेव्हाच राजकारणी होतात. हे अशा प्रकारचं पार्ट टाईम वर्क करणाऱ्या व्यक्तीला जे गरीब लोक आहेत, जे गरीब आईबाप आहेत ना, जे आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलाला शिकवण्यासाठी फी जमा करतात, कॉलेजमध्ये भरतात, कॉलेजमध्ये शाळेमध्ये पाठवतात, तेव्हा त्यांचं दुःख काय असतं ना, हे राहुल गांधीला काय कळणार. ज्यांनी जन्मतःच अत्यंत श्रीमंती पाहिलेली आहे, अत्यंत आपलं परिवार एक राज परिवार आहे, आपणच या भारताचे मालिक आहोत, अशा प्रकारच्या एक समज असणाऱ्या परिवारात जन्म घेणारे राहुल गांधी यांना ते दुःख काय कळणार. आणि हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच आपल्या भाषणात मांडलेलं आहे. पुढे ते आपल्या सरकारचं काही कामं मोजवतात. सगळ्यात पहिला त्यांनी म्हटलं की काँग्रेसच्या काळात जेव्हा UPAचं काळ होतं तेव्हा 10 करोड लोक अशी होती जी की अस्तित्वात एक तर त्यांचा जन्म झालेला नाही आहे किंवा काही लोकांचं, अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत, तरीसुद्धा जे राशन झालं फ्रीचं किंवा अनेक ज्या योजना आहेत त्या सरकारी योजनांचा लाभ त्यांना भेटत होता किंवा त्यांच्याद्वारे, त्यांच्या ID द्वारे काही लोक करोडो रुपये
म्हणजे हडप करत होते. हे करोडो रुपये जनतेला जाण्याच्या ऐवजी, जनतेच्या भल्यासाठी उपयोग करण्याच्या ऐवजी या मंत्र्यांच्या, या लोकांच्या खिशात जात होते. आणि त्या 10 करोड लोकांचे अकाउंट्स जे आहेत ते नरेंद्र मोदी या सरकारनं फ्रीज केले. आणि ते फ्रीज केल्यानं जवळजवळ 3 लाख करोड रुपये हे सरकारी खजिन्याचे वाचलेत. आणि ते पैसे खरोखर जनतेला, ज्या लोकांना त्या पैशांची गरज आहे, ते आवास योजना झाली, किसान म्हणजे शेतकऱ्यांना पैसे देण्याची योजना आहे त्यात ते पैसे लागले, किंवा जी शौचालय बांधण्याची जी योजना आहे त्याच्यात हे पैसे गेले. तर कशा प्रकारे इतके पैसे सरकारचे वाचले आणि कशा प्रकारे काँग्रेस सरकारनं हे अकाउंट त्यांनाही फ्रीज करता आले असते, पण आपली वोट बँकची पॉलिटिक्स चालवण्यासाठी आणि एक विशिष्ट समाजाचं वोट्स मिळवण्यासाठी या प्रकारचे अकाउंट्स आणि या प्रकारची लाखो करोडो रुपयांची उधळणी ही काँग्रेस सरकार करत होती, याचा पुरावा नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे कालच्या भाषणात. पुढे ते म्हणतात की स्वच्छता अभियानानं जे भंगार सरकारनं जमा केले त्याच्यातून सरकारनं 2300 करोड रुपये कमावलेत फक्त भंगारातून. म्हणजे काहीही प्रोडक्टिव्ह नाही झालेलं आहे. जे अनप्रोडक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत त्याला विकून सरकारनं 2300 करोड रुपये कमावलेत आणि ते पैसे जनतेच्या भलेसाठी उपयोगात आणले गेलेले आहेत. पुढे ते म्हणतात की इथेनॉल ब्लेंडिंग जी 10% आता झाली आहे अनेक जागेंवर, त्याच्यानं 1 लाख करोड रुपयांची बचत सरकारनं केलेली आहे. पुढे त्यांनी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रात जी महाविकास आघाडीची पराजय झाली आहे, ते पराजय झाल्यानंतर हळूहळू आपला पराजय का झाला याची एक कारण स्वीकार करताय. शरद पवारांनीही आपलं म्हटलं संघानं आणि ज्या प्रकारे काम केलं. सुप्रिया सुळेंनीही म्हटलं की EVMवर शंका करता येणार नाही. मग त्यावर जी जखम भरण्याचं काम हळूहळू होतं आहे त्याला परत एकदा उकारण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि थोडीशी खेचणीसुद्धा कालच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी केलीच. पुढे ते म्हणतात की काही परिवारानं, खास करून गांधी परिवारानं दिल्लीचे अनेक भागात, दिल्लीचे काही स्पेसिफिक लोकेशन्स जे आहेत ते पारिवारिक म्युझियम करून ठेवलेत. कारण गांधी परिवारात कोणाचाही मृत्यू हो, कितीही काही त्यानं राजकारणात काही मोठं काम केलेलं असो किंवा नसो, त्याची मृत्यू झाली की त्याची समाधी ही दिल्लीत बांधायचीच, अशा प्रकारची प्रथा ही एक झालेली होती. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर PV नरसिम्हा राव म्हणजे ज्यांनी या भारतात लिबरलायझेशन करून आणलं, सोनिया गांधी यांचा विरोध असतानाही ती पॉलिसी राबवली, त्या व्यक्तीचं एक सोनिया गांधीसोबत गरज असल्यामुळं त्याला दिल्लीत त्याच्या समाधीसाठी एक जागासुद्धा काँग्रेसनं दिलेली नव्हती. आणि अशा प्रकारची ती काँग्रेस आज मनमोहन सिंग यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची वाहवा करायला लागली. आणि जिवंत असताना त्यांचा किती अपमान, त्यांच्या ज्या खुर्चीवर ते बसलेले होते पंतप्रधान, या खुर्चीचा अपमान कितपत सोनिया गांधी यांनी केलेला आहे हा सगळ्यांना जगजाहीर आहे आणि प्रत्येक व्यक्तीला हे माहिती आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की एक प्रकारे म्युझियम या लोकांनी बनवले होते आणि आमच्या सरकारनं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं PM म्युझियम बनवलं. म्हणजे आजपर्यंत जेवढे पंतप्रधान भारताचे झाले त्यांच्या लाईफविषयी त्यांनी काय काय काम केलं हे दाखवण्यासाठी PM म्युझियम नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केलं, हे नरेंद्र मोदी कालच्या भाषणामध्ये म्हणाले. त्यांनी पुढे एक डेटा दिला जो की अत्यंत रोचक आहे बरं का. त्यांनी म्हटलं की जातीय राजकारण न करता, केवळ शांत राहून, जातीय तेढ पैदा न करता प्रत्येक जातीसाठी काम करता येतं. आणि ते कशा प्रकारे त्यांच्या सरकारनं केलं आहे ह्याचा थोडासा डेटा त्यांनी दिला आहे. त्यांनी म्हटलं की 2014च्या पहिले म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून 2014पर्यंत जे SC समाज आहे त्यांच्या MBBS सीट्स म्हणजे कॉलेजेसमध्ये SC समाजासाठी ज्या MBBSच्या सीट्स होत्या त्या केवळ 7,700 होत्या. आणि 2014 ते आत्तापर्यंत त्या सीट्समध्ये जी वाढ झाली आहे त्यामुळं एकूण सीटा आजच्या काळात 2025पर्यंत 17,000पर्यंत हा नंबर गेला आहे SC समाजासाठी, SC वर्गासाठी. 2014च्या पहिल्या ST वर्गासाठी MBBSच्या सीटा कॉलेजेसमध्ये होत्या 3,800 आणि 2014 नंतर ते आत्तापर्यंत याच्यात वाढ होऊन 9,000 सीटा झाल्यात MBBSसाठी. परत त्यांनी OBCसाठी सुद्धा डेटा दिला. ते म्हणाले की 2014च्या पहिलेपर्यंत जे OBCसाठी सीटा होत्या MBBSच्या त्या 14,000 होत्या फक्त. आणि 2014 नंतर जेव्हा मोदी सरकार आली आणि आत्तापर्यंत त्या सीटांमध्ये वाढ होऊन 32,000 सीटा MBBS कोर्समध्ये आज OBC वर्गासाठी निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणजे ओव्हरऑल कॉलेजेसच्या नंबर्समध्ये सुद्धा अत्यंत वाढ झालेली आहे आणि त्या कॉलेजेसची संख्या ही डबल झालेली आहे मेडिकल कॉलेजेसची. त्यामुळे मित्रांनो केवळ जातीय जनगणना करायची आहे, ह्या जातीला ते मिळालं नाही, त्या जातीला हे मिळालं नाही, हे बोलून जातीचं भलं होत नाही.
शांत राहून सगळ्या जातींना एक ठेवून समाजात एकोपा निर्माण करून सुद्धा जातींसाठी आणि वेगवेगळ्या वर्गासाठी काम करता येतं, त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी काम करता येतं, हे नरेंद्र मोदी यांनी करवून दाखवलेलं आहे आणि त्याचं एक सिंपल उदाहरण काल त्यांनी आपल्या भाषणात दिलेलं आहे. मित्रांनो, याशिवाय अनेक कामं त्यांनी मोजवली आहेत. अनेक कामं कशा प्रकारे त्यांनी मागच्या 10 वर्षात काय काय केलं ह्याचासुद्धा हिशोब काल भाषणात नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे. ते भाषण तुम्ही जरूर यूट्यूबवर अवेलेबल आहे आणि ऐकलं पाहिजे, प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. आणि इवन राहुल गांधींचं भाषणसुद्धा तुम्ही ऐका. LOP म्हणून ज्यांनी जे भाषण दिलं आहे परवा ते सुद्धा ऐका आणि दोघात किती अंतर आहे हे सुद्धा तुम्हाला कळून येईल, अगदी सहजपणे कळून येईल. असंच मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.